एक महत्त्वाचा कन्सेप्ट आपण आज घेऊन आलेलो आहे. दिस आणि दॅट ह्या दोन्ही मधला मुलांना फरक कळत नाही की दिस कधी लिहायचं आणि दॅट कधी लिहायचं. त्याच्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया. दिस आणि दॅट महत्त्वाचं म्हणजे दिस दॅट हे दोन्ही सुद्धा ज्यावेळी ओनली वन थिंग असेल म्हणजे एकच वस्तू, एकच ऑब्जेक्ट, एकच पर्सन असेल त्यावेळी वापरले जातात. म्हणजे सिंग्युलर नाउन साठी. नाउन जर सिंग्युलर असेल तर त्याच्यासाठी दिस दॅट वापरले जातात. पण दिस कधी वापरायचा आणि दॅट कधी वापरायचा बघा. इथं मी एक फूल काढलेलं आहे. जर फूल बघितलं तर आपल्याला हे जवळ दिसतंय, जवळ दिसतंय. म्हणून मी काय लिहिणार इथं, दिस इज अ फ्लॉवर. दिस इज अ फ्लॉवर. का दिस का लावलं? कारण ही वस्तू माझ्या जवळ आहे. बरोबर, मला ही दिसताना मोठी दिसते आणि जवळ दिसते. म्हणूनच जवळ असलेल्या वस्तूसाठी दिस वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, पेन माझ्या जवळ आहे. दिस इज माय पेन. ओके. ती जर माझ्या लांब वस्तू असेल तर मी त्याच्यासाठी दॅट वापरणार. दॅट इज माय नोटबुक. एवढा साधा डिफरन्स आहे हा. दिस इज अ फ्लॉवर. इथं अजून एक मी चित्र काढलेले व्हिडिओमध्ये दिसतंय का व्यवस्थित बघा. इथं एक कार काढलेली आहे रस्त्यावरून जातानाची. ही लांब दिसते आपल्याला, बरोबर, लांब दिसते ही. मग मी काय म्हणणार, दॅट इज अ कार. दॅट इज अ कार. का तर मला कार लांब दिसते. म्हणजेच ह्या दोन्ही मधला बेसिक डिफरन्स सांगायचा झाला तर दिस हा जवळ नियरेस्ट वस्तू असतील त्यासाठी वापरला जातो आणि दॅट जो आहे हा ज्या वस्तू फार अवे म्हणजे आपल्यापासून लांब असतील त्यांच्यासाठी वापरला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा फक्त सिंग्युलर नाउन साठी वापरला जातो. ज्यावेळी वस्तू ही एकच असते. बघा इथे रोज एकच आहे, कार सुद्धा एकच आहे. एकच वस्तू असेल आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची असेल तर दिस आणि दॅट वापरलं जातं. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.